नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने सर्व जशी प्रशासनाची तयारी सुरू आहे तसं राजकीय गट पक्ष यांची देखील तयारी सुरू आहे. आपण चर्चा करणार आहोत आज करमाळा तालुक्यातील राजकारणाबाबत. करमाळा तालुक्याचं राजकारण हे नेहमी गटातटावर चालतं. येथे जगताप गट असेल, सावंत गट असेल, सावंत गट देखील आता चर्चेत घ्यावं लागणार आहे, कारण नगरपालिका त्यांनी मिळवलेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील त्यांचे काही ठिकाणी दावे आहेत. त्यानंतर हे पारंपरिक जे गट आहेत, पाटील असतील, बागल असतील, त्यानंतर शिंदे गट, या गटांच्या भूमिका या निवडणुकीत कायम महत्वाच्या राहतात. आपण पाठीमागच्या जर निवडणुका पाहिल्या तर येथे गटातटावर हे राजकारण चालतं आणि या गटातटाच्या राजकारणात येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील कोण कसं लढल याबाबत सर्वत्र सध्या चर्चा सुरू आहे. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने जर चर्चा करायची म्हटलं तर तिरंगी लढत होऊ शकते. कुणी किती जरी काही म्हणत असेल, पाटील गट आणि बागल गट एकत्र येतील, जगताप कुणाला पाठिंबा देतील, सावंत कुणाला पाठिंबा देतील, शिंदेची भूमिका काय असेल, पाटील गटाची भूमिका काय असेल, या भूमिका महत्वाच्या राहतीलच, यात अजिबात दुमत असण्याचं कारण नाही. मात्र या तिघांना देखील म्हणजे आमदार नारायणआबा पाटील, त्याच्यानंतर बागल गटाच्या रश्मी दिदी असतील किंवा दिग्विजय बागल असतील, शिंदे गटाच्या माजी आमदार संजय मामा शिंदे असतील, या तिघांना देखील विधानसभा निवडणूक महत्वाच्या आहेत. तिघे देखील करमाळा तालुक्यात विधानसभा निवडणुकीचे दावेदार आहेत आणि त्यामुळं ह्या निवडणुका ते कुठल्याही पद्धतीनं किंवा कुठल्याही परिस्थितीत एकत्र येऊन लढतील असं तर चित्र नाही आणि ते घडेल की नाही हा येणाऱ्या काळात समजेलच. मात्र सध्या स्थितीत मात्र या निवडणुका तिरंगी होऊ शकतील असं चित्र आहे. यामध्ये सावंत गट आणि पाटील गटाच्या देखील भूमिका महत्वाच्या राहतील. मात्र या स्थितीत ह्या निवडणुका तिरंगी होतील असं चित्र आहे. त्याचं कारण गेल्या काही ज्या निवडणुका आपण पाहिल्या, म्हणजे राज्यात महापालिका असतील, नगरपालिका असतील, भाजप अपवादात्मक ठिकाणी भाजप हे युत्या करून निवडणुका लढत आहे. मात्र भाजपचा जर सूर पाहिला तर स्वतंत्र निवडणूक लढण्याचा सूर आहे. तसंच चित्र या निवडणुकीत करमाळा तालुक्यात सुद्धा दिसू शकतं. भाजप येथे स्वतंत्रपणे लढू शकेल, त्यानंतर राष्ट्रवादी देखील स्वतंत्रपने लढेल असं चित्र आहे. आणि राष्ट्रवादी देखील म्हणजे राष्ट्रवादी अखंड राष्ट्रवादी नाही, शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी, या राष्ट्रवादीत येथे चित्र वेगळं आहे. कारण पुणे महापालिका पाहिलं असेल किंवा पिंपरी चिंचवड महापालिका असेल, तिथे जरी राष्ट्रवादी एकत्रित आली असली तरी करमाळ्यात कुठल्याही क्षणी राष्ट्रवादी एकत्रित येऊ शकत नाही. कारण एका राष्ट्रवादीचं नेतृत्व हे माजी आमदार संजय मामा शिंदे हे करतात, दुसऱ्या राष्ट्रवादीचं नेतृत्व हे आमदार स्वतः शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे हे दोघं एकत्र येऊ शकत नाहीत आणि तिघांना देखील महत्वाकांक्षा आहे विधानसभा निवडणुकीची. त्यामुळे हे कुठल्याही क्षणी एकत्र येतील असं चित्र नाही. कारण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने हे तिघं जरी म्हणजे कुठला तरी एक गट म्हणजे पाटील असतील किंवा बागल असतील, हे दोघं जरी एकत्रित आले किंवा शिंदे असतील किंवा बागल हे एकत्रित आले तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीला पुन्हा ही वेगवेगळ्या भूमिका राहणार आहेत. त्यामुळे आता ह्यांना तडजोड करणं योग्य राहील का याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत आणि त्या संयुक्तिक वाटत नाहीयेत. कारण पाठीमागच्या जर हे पारंपरिक विरोधी गट आहेत, त्यामुळे आता एकत्र येतील असं चित्र अजिबात दिसत नाही. काही ठिकाणी ह्या चर्चा मुद्दामून देखील घडवल्या जाऊ शकतात, मात्र तशी स्थिती येथे होऊ शकत नाही. दुसरं जर पाहायचं म्हटलं तर तिन्ही गटाच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्ता तयार करण्यासाठी असतात. कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते आणि त्या दृष्टीने ह्या निवडणुका महत्वाच्या असतात.
करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट आहेत आणि पंचायत समितीचे 12 गण आहेत. म्हणजेच करमाळा तालुक्याच्या दृष्टीनं जर राजकीयदृष्ट्या जर विचार केला प्रत्येक गटाच्या दृष्टीनं, तर या ठिकाणी प्रत्येक गटाला 18 कार्यकर्ते हे तयार होऊ शकतात. याचं कारण असं आहे की जर युती आघाडी जर करायची म्हटलं तर कोणाचे तरी कार्यकर्ते खाली बसवावे लागणार, कोणाच्या तरी उमेदवाऱ्या नाकाराव्या लागणार आणि त्या स्थितीत हे जर 18 कार्यकर्ते जर म्हटलंच तर ही जी गट वाढलेले गट आणि गण ह्याचा फायदा अर्थातच कार्यकर्ता तयार करण्यासाठी तयार होऊ शकतो प्रत्येक गटाला. म्हणजे बागल गटाचे जर विचार केला तर बागल गटाला 6 जिल्हा परिषदेच्या गटावरती उमेदवाऱ्या देता येऊ शकतात. त्यानंतर 12 गणात देखील त्यांना उमेदवार देता येऊ शकतात. अशीच परिस्थिती पाटील गट असेल किंवा शिंदे गट असेल यांना याचा फायदा होऊ शकतो. कारण ह्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी असतात आणि तेच कार्यकर्त्यांना युती आघाडी जर करायची म्हटलंच तर तेवढे कार्यकर्ते तयार होऊ शकत नाहीत. राजकीयदृष्ट्या जर यामध्ये पाहायचं म्हटलंच तर एखाद्या कार्यकर्त्याचा निवडणुकीत पराभव झाला त्यापेक्षा उमेदवारी नाकारली ह्याचं दुःख त्याला अधिक असतं. आणि आपण महापालिका किंवा आत्ता ज्या राज्यातल्या महापालिका निवडणुकांची परिस्थिती पाहिली, उमेदवारी नाकारल्या म्हणून फार वाद झाले, तशी परिस्थिती इथे देखील होऊ शकते. कारण विधानसभा निवडणुकीची महत्त्वाकांक्षा ह्या तिन्ही नेत्यांना आहे. जगताप आणि सावंत यांना देखील ते असू शकते. तशीच शिंदे असतील, पाटील असतील किंवा बागल असतील यांना महत्त्वाकांक्षा आहे. आज या ठिकाणी जरी त्यांनी असा विचार केला की युती करून ही निवडणूक लढायची, तरी देखील विधानसभा निवडणुकीला ही तिघंही एकमेकाच्या विरोधात उभे असणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी इथे कार्यकर्त्यांना संधी देणं जास्त महत्त्वाचं आहे आणि यात कुणाचा विजय होईल, कुणाचा पराभव होईल हे देखील पाहावं लागणारच आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत हे तिन्ही गट वेगवेगळे लढतील असं चित्र आहे. कारण कालच्या म्हणजे 2024च्या विधानसभेत देखील अशीच परिस्थिती होती. ही तिन्ही गट एकमेकाच्या विरोधात उभे होते. तशीच परिस्थिती आता देखील होऊ शकते आणि देखील या निवडणुकीच्या माध्यमातून तयार होऊ शकतात. जो कार्यकर्ता पराभूत झालेला आहे त्याला देखील पुन्हा नव्याने काम करण्याची संधी मिळू शकते. त्यानंतर जो विजयी झालेला आहे त्याला देखील आणखी चांगल्या पद्धतीने काम करून जनतेसमोर जाता येऊ शकतं. मात्र युती आघाडीच्या नादात हे कार्यकर्ते तयार होणार नाहीत. हा धोका कोणता गट घेईल असं देखील सध्या चित्र नाही. कारण भाजप हा स्वतंत्रपणे या निवडणुकीत उतरेल असं चिन्ह आहे. भाजपची ताकद इथे तयार होत आहे. त्यानंतर पाटील गटाची देखील करमाळा तालुक्यात खूप मोठी अशी ताकद आहे. 1 नंबरचा गट हा पाटील गट मानला जातो. त्यांच्या मताची संख्या जवळजवळ 70 ते 80 हजाराच्या दरम्यान आहे आणि त्यात प्रत्येक गटात त्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांच्याकडे इच्छुक संख्या देखील खूप मोठी आहे. तसंच शिंदे हा 2 नंबरचा गट आहे. 2 क्रमांकाची मतं त्यांच्याकडं आहेत. त्यामुळे त्यांचे देखील गावागावात कार्यकर्ते आहेत आणि पाटील, शिंदे आणि बागल या तिघांकडं देखील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ती कुठलाही यात धोका पत्करतील असं चिन्ह अजिबात नाही. या निवडणुकीत सावंत आणि जगताप यांच्या देखील भूमिका महत्त्वाच्या राहणार आहे. ते देखील गट या निवडणुकीत महत्त्वाच्या भूमिका बजावणार आहेत. त्यांना देखील त्यांचे कार्यकर्ते तयार करायचे आहेत. युती आघाडीच्या नादात इथे देखील खूप मोठा असा फटका बसू शकतो. मात्र सावंत आणि जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत पाटील यांना पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे पाटील आणि सावंत व जगताप यांच्यात विधानसभा निवडणुकीला पाठिंबा देताना काय एकमेकाच्या कमेंटमेंट झाल्या होत्या त्या देखील पाहाव्या लागणार आहेत आणि त्यानुसार त्यांच्या देखील जागा वाटपाचा विषय या ठिकाणी तयार होऊ शकतो. त्या दृष्टीनं त्यांच्यातील जागा वाटप होऊ शकतं. मात्र सद्यस्थितीत तिरंगी लढत होईल असं हे चित्र आहे आणि त्यामुळं या निवडणुकीत या तिघांच्या भूमिका महत्त्वाच्या राहतील आणि ही तिरंगीच लढत होईल असं चित्र तरी सध्या या निवडणुकीच्या निमित्ताने तयार झालेलं आहे.
येणाऱ्या काळात कोण कशा रणनीती आखणार, कोण कसा डाव टाकणार, त्यात कोणाचा जय पराजय होणार हे पाहावंच लागणार आहे. मात्र तिरंगी निवडणूक लढणं ही तिघांच्याही दृष्टीनं फायद्याचं आहे असं तरी सध्या म्हणावं लागेल. मात्र या निवडणुकीत नेमकं तुम्हाला देखील काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेमकं कोणत्या गटाची काय भूमिका असावी हे आम्हाला कळवा. धन्यवाद.